हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। तर सेशन सुरू करण्याआधी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर चला सेशनला सुरुवात करूया। आज आपण घेऊया 24 जूनच्या इम्पॉर्टंट न्यूज। तर फर्स्ट न्यूज आहे आपली फर्स्ट न्यूज आहे द गोल्डन थ्रेड अवॉर्डेड as best documentary in international category with golden conch award। तर जे गोल्डन थ्रेड आहे तर त्यांना अवॉर्ड करण्यात आलेला आहे ॲज द बेस्ट डॉक्युमेंटरी इंटरनॅशनल कॅटेगरी मधून। कशानी? विथ गोल्डन कोंच अवॉर्डनी। तर बघूया, इंडियन डॉक्युमेंटरी आहे द गोल्डन थ्रेड, तर त्याला अवॉर्ड करण्यात आलेला आहे ॲज द बेस्ट डॉक्युमेंटरी म्हणून इंटरनॅशनल कॅटेगरी गोल्डन कोंच अवॉर्ड। आणि कुठे करण्यात आलेला आहे हा अवॉर्ड? तर मुंबईमध्ये मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची जी क्लोजिंग सेरेमनी होती, 18th मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची जी क्लोजिंग सेरेमनी होती तिथे हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे। तर आणखी कोणाला अवॉर्ड देण्यात आलेला आहे ते बघूया, आणि हा जो अवॉर्ड आहे हा कोणी प्रेझेंट केला आहे तो सुद्धा बघूया। तर ऍक्ट्रेस पूनम ढिल्लो यांनी हा अवॉर्ड प्रेझेंट केलेला आहे त्या फिल्मचे डायरेक्टरला। तर त्या फिल्मचे डायरेक्टर कोण आहे? निशिता जैन। तर निशिता जैन यांना ऍक्ट्रेस पूनम ढिल्लो यांनी अवॉर्ड प्रेझेंट केलेला आहे मुंबई इथे। तर तो जो फेस्टिवल होता मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, त्यामध्ये हायेस्ट नंबर ऑफ डेलिगेट्स आणि फिल्म रजिस्ट्रेशन झालेले होते। द स्पेशल कॅटेगरी मधून इंडिया इन अमृतकाल यामध्ये डायरेक्टर एडमंड रॅन्सन यांना कन्फर्ड करण्यात आलेला आहे विथ द बेस्ट शॉर्ट फिल्म अवॉर्ड। तर त्यांची बेस्ट शॉर्ट फिल्म कोणती होती? ती होती लाईफ इन लूम। नेक्स्ट बघूया आणखी कोणाला देण्यात आलेला आहे। श्रीमोई सिंग यांनी ग्रॅब केलेला आहे दादासाहेब फाळके चित्रनगरी अवॉर्ड। दादासाहेब फाळके चित्रनगरी अवॉर्ड हे श्रीमोई सिंग यांनी ग्रॅब केलेलं आहे। कशासाठी? फॉर बेस्ट डेब्यू डायरेक्टर। त्यांची जी फिल्म होती त्यांनी ऍज अ डेब्यू केलेला आहे ऍज अ डायरेक्टर म्हणून। त्यांची फिल्म कोणती होती? अँड टुवर्ड्स हॅपी एले। तर यासाठी त्यांना दादासाहेब फाळके अवॉर्ड जो आहे, दादासाहेब फाळके चित्रनगरी अवॉर्ड हा त्यांनी ग्रॅब केलेला आहे। नेक्स्ट बघूया, नॅशनल कॉम्पिटिशन कॅटेगरी मधून 6A आकाश गंगा यांनी जिंकलेला आहे सिल्वर कोंच अवॉर्ड बेस्ट डॉक्युमेंटरी। नेक्स्ट सॉल्ट यांनी ग्रॅब केलेला आहे द बेस्ट शॉर्ट फिक्शन सिल्वर कोंच। सोबतच निर्जरा ऑफ NID अहमदाबाद यांनी कन्फर्ड केलेला आहे सिल्वर कोंच फॉर बेस्ट अॅनिमेशन। तर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन कॅटेगरी मध्ये झीमा जे की आहे पोलंडची, झीमा फ्रॉम पोलंड यांनी जिंकलेला आहे सिल्वर कोंच बेस्ट अॅनिमेशन करता। आणि सोर मिल्क जे आहे जे इस्टोनियाचं आहे त्यांनी ग्रॅब केलेलं आहे सिल्वर कोंच फॉर बेस्ट शॉर्ट फिक्शन करता। तर हे झालेले आहे अवॉर्ड्स जे कुठे प्रदान करण्यात आलेले आहे, मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इथे। आणि गोल्डन कोंच अवॉर्ड जो आहे तो द गोल्डन थ्रेडला मिळालेला आहे, जे की इंडियन डॉक्युमेंटरी आहे। आणि कधी देण्यात आलेला आहे? 18th मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इथे। आणि हा अवॉर्ड कोणी प्रेझेंट केलेला आहे? ऍक्ट्रेस पूनम ढिल्लो यांनी डायरेक्टर निशिता जैन यांना। नेक्स्ट न्यूज बघूया आता। ओके, नेक्स्ट न्यूज आहे ऑबिच्युरी आहे। तर इंडियाज एनवॉय टू टर्की वीरेंदर पॉल यांचं निधन झालेलं आहे। तर एनवॉय म्हणजे होते दूत, तर हे दूत होते इंडियाज एनवॉय टू टर्कीचे। बघूया, इंडियाज एम्बेसिडर टू टर्की डॉक्टर वीरेंदर पॉल जे ओळखले जायचे त्यांचे इम्पॅक्टफुल प्रोफेशनल कॉन्ट्रीब्युशननी ते ओळखले जायचे, तर त्यांचे दिल्लीमध्ये निधन झालेलं आहे। 1991 बॅचचे ते IFS ऑफिसर होते। पॉल यांनी स्ट्रगल केलेला आहे त्यांच्या हेल्थ इश्यूजवर। 1.5 इयर पासून ते त्यांच्या हेल्थ इश्यूजची स्ट्रगल करत होते। आणि त्यांनी जो त्यांचा लास्ट ब्रेथ जो आहे तो एम्स मध्ये घेतलेला आहे, दिल्लीच्या एम्स मध्ये।
तर बिफोर अरायव्हिंग इन Ankara as ambassador of India to Turkey in the second half of 2022. तर सेकंड हाफ जे आहे, सेकंड हाफ 2022 मध्ये अंकारामध्ये येण्याआधी ऍज अ अँबॅसिडर ऑफ इंडिया टू टर्की त्यांनी काय केलेलं आहे, सर्व केलेलं आहे इंडियासाठी हाय कमिशनर म्हणून टू केनिया अँड अँबॅसिडर टू सोमालिया. तर इंडिया टू टर्कीचे जेव्हा ते एन्वॉय होण्याआधी त्यांनी काय केलेलं आहे, इंडियाचे ते हाय कमिशनर होते टू केनिया आणि अँबॅसिडर होते टू सोमालिया. त्यांनी आणखी कुठे कुठे सर्व्हिस दिलेली आहे, त्यांनी सर्व केलेला आहे ऍडिशनल सेक्रेटरी इन मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स मध्ये त्यांनी ऍज अ ऍडिशनल सेक्रेटरी म्हणून सर्व केलेलं आहे आणि डील केलेले आहे त्यांनी बरेचसे मल्टीलॅटरल एंगेजमेंट इन इंडिया नेबरहुड. ओके, आणखी काय होते ते, he also had a stint as joint secretary at Sushma Swaraj Institute of Foreign Service. त्यांच्या करिअर मध्ये जे त्यांचं इलुस्ट्रियस करिअर आहे त्यांच्यामध्ये त्यांनी बरेचसे रोल्स जे आहे ते निभवलेले आहे, बरेचसे इंडियासाठी बरेचसे त्यांनी सर्व्हिस दिलेले आहे. तर कुठे कुठे दिलेले आहे बघून घ्या. 2013 ते 2016 या काळामध्ये त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे, सर्व केलेला आहे ऍज अ डेप्युटी हाय कमिशनर ऑफ इंडिया मध्ये. नंतर 2010 ते 2013 या काळामध्ये त्यांनी मिनिस्ट्री ऍट द इंडियन एम्बेसी इन वॉशिंग्टन इथे सर्व केलेला आहे, सर्व्हिस दिलेली आहे. 2007 ते 2010 या काळामध्ये डायरेक्टर होते ते इन द प्राईम मिनिस्टर्स ऑफिस. सोबतच 2003 ते 2007 या काळामध्ये ते काय होते, काउन्सिलर पॉलिटिकल ऍट द इंडियन एम्बेसी इन मॉस्को. सो इंडियाज एन्वॉय टू टर्की जे की काय होते, इंडियाचे अँबॅसिडर टू टर्की डॉक्टर वीरेंद्र पॉल यांचं निधन झालेलं आहे दिल्लीमध्ये आणि त्यांनी बरेचसे सर्व्हिसेस दिलेले आहे इंडियाला, त्यांनी बरेचसे सर्व्हिसेस दिलेले आहे, सर्व केलेले आहे इंडिया करता. सोबतच ते काय होते 1991 बॅचचे IFS ऑफिसर होते. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे अपॉइंटमेंटची. तर कोणाची अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे, सेंटर यांनी अपॉइंट केलेला आहे अतुल कुमार चौधरी यांना ऍज अ सेक्रेटरी TRAI. तर TRAI चं सेक्रेटरी म्हणून अपॉइंट केलेलं आहे सेंटरनी अतुल कुमार चौधरी यांना. तर काय बघून घेऊया आता TRAI काय आहे, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. तर इथे ऍज अ सेक्रेटरी म्हणून गव्हर्नमेंटनी अतुल चौधरी यांना अपॉइंट केलेला आहे. 31 मे पासनं ती जी पोझिशन होती ती वॅकंट होती. जे व्ही रघुनंदन यांच्या रिटायरमेंट नंतर ती वॅकंट होती मे 31 पासनं ती पोझिशन. सो आता त्या जागेवर अतुल चौधरी हे वर्क करणार आहेत. चौधरी इज अन इंडियन टेलिकॉम सर्व्हिस ऑफिसर 1989 बॅच. तर 1989 बॅचचे काय होते ते चौधरी इंडियन टेलिकॉम सर्व्हिस ऑफिसर होते. करंटली वर्क करत आहे डेप्युटी डायरेक्टर जनरल म्हणून. तर UIDAI म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, जिथनं आपले आधार कार्ड बनत असतात, तर तिथे करंटली ते वर्क करत आहेत ऍज अ डेप्युटी डायरेक्टर जनरल म्हणून. तर ते डेप्युटेशनवर होते ऑन फॉरेन सर्व्हिस टर्म्स इनिशियली फॉर अ पिरियड ऑफ 2 इयर्स करता. चौधरी यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे IIT रुड़की इथनं आणि मास्टर्स केलेला आहे, मास्टर्स डिप्लोमा केलेला आहे पब्लिक पॉलिसी अँड ऍडमिनिस्ट्रेशनचा IIPA दिल्ली इथनं. ही हॅज वर्क इन व्हेरियस कॅपॅसिटीज इन पर्सनल. तर त्यांनी व्हेरियस कॅपॅसिटीज मध्ये त्यांनी वर्क केलेलं आहे. तर त्यामध्ये येतं पर्सनल, HR, ऍडमिनिस्ट्रेशन, लायसन्सिंग, व्हिजिलन्स विंग ऑफ BSNL आणि डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन मध्ये पण त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे. सो काय होते ते त्यांना पोस्ट करण्यात आलेलं होतं, त्यांना पोझिशन देण्यात आली होती DDG ची, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन या डिपार्टमेंट मध्ये. ओके, सो TRAI बद्दल बघून घेऊया आता. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया बद्दल बघून घेऊया की फॉर्म कधी झाली, हेडक्वार्टर कुठे आहे. तर ती फॉर्म झाली 20 फेब्रुवारी 1997 मध्ये फॉर्म झालेली आहे. हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली मध्ये आणि चेअरपर्सन आहे अनिल कुमार लाहोटी. सो ही अपॉइंटमेंटची न्यूज होती.
अतुल कुमार चौधरी यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे न्यू सेक्रेटरी. गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेला आहे त्यांना न्यू सेक्रेटरी म्हणून TRAI चं. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज पण अपॉइंटमेंटची आहे. तर कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे? BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांनी अपॉइंट केलेला आहे मनोज जैन यांना न्यू चेअरमॅन म्हणून, न्यू चेअरमॅन आणि MD म्हणून. तर बघूया, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांनी अपॉइंट केलेला आहे मनोज जैन यांना ऍज द न्यू चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कंपनीच्या. प्रिव्हियसली त्यांनी कुठे सर्व केलेला आहे, कुठे त्यांनी वर्क केलेलं आहे, कुठे त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे? सो प्रिव्हियसली सर्व्ड एज डायरेक्टर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर 26 सप्टेंबर 2022 तेव्हा त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे प्रिव्हियसली ऍज अ डायरेक्टर रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणून. त्यांनी ऍडिशनल रोल सुद्धा केलेले आहे, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे डायरेक्टर बँगलोर कॉम्प्लेक्स इथे 1 ऑगस्ट 2023 मध्ये आणि 31 मे 2023 मध्ये त्यांनी 1 नोव्हेंबर 2022 ते 31 मे 2023 या काळामध्ये त्यांनी डायरेक्टर HR म्हणून पण वर्क केलेलं आहे. ऍडिशनली काय आहे, बिफोर हिज एलिव्हेशन. तर एलिव्हेशन म्हणजे जशी त्यांची पोस्ट वाढलेली आहे, त्यांना नवीन पोस्ट देण्यात आलेली आहे वरची. तर त्यांच्या एलिव्हेशनच्या आधी ऍज अ डायरेक्टर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही वॉज द जनरल मॅनेजर ऑफ इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर अँड एव्हिओनिक SBU. तर जे BEL बँगलोर कॉम्प्लेक्स आहे तिथे त्यांनी काय केलेलं आहे, प्रिव्हियसली ऍज अ जनरल मॅनेजर म्हणून इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि एव्हिओनिक SBU इथे वर्क केलेला आहे, सर्व्हिस दिलेली आहे. टूक ओव्हर इन जून 2021. तर BEL जे आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, तर जैन यांनी कधी जॉईन केलेलं आहे? प्रोबेशनरी इंजिनियर म्हणून त्यांनी ऑगस्ट 1991 मध्ये जॉईन केलेलं होतं भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. आणि त्यांचं जे करिअर आहे स्पॅनिंग ओव्हर 3 डिकेड्स, तर 3 डिकेड्स त्यांनी दिलेले आहे त्या कंपनीला, मेकिंग सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन टू द फील्ड ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट. सो BEL बद्दल बघून घेऊया आपण. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बद्दल फॉर्म कधी झालेली आहे? 1954 मध्ये. हेडक्वार्टर आहे बँगलोर इथे. नेक्स्ट न्यूज बघूया. नेक्स्ट न्यूज आहे सेंटर. तर गव्हर्नमेंटनी काय, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी अप्रुव्हल दिलेला आहे कशासाठी? ₹13,595 करोडचं जे ग्रीन एनर्जी आहे त्याला इव्हॅक्युएट करण्यासाठी राजस्थान मधनं, फ्रॉम राजस्थान. ओके, बघूया सविस्तर. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी अप्रुव्हल दिलेला आहे न्यू इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टीम करता. त्या स्कीम मध्ये काय होणार आहे, तर 9 गिगावॅट ऑफ रिन्युएबल एनर्जी आहे ती इव्हॅक्युएट करणार आहे फ्रॉम राजस्थान आणि कर्नाटक मधनं. तर राजस्थान आणि कर्नाटक मधनं 9 गिगावॅट जी रिन्युएबल एनर्जी आहे ती इव्हॅक्युएट करणार आहे या स्कीम थ्रू. जी स्कीम काय आहे? इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टीम स्कीम. सो दिस स्कीम विल बी इम्प्लिमेंटेड थ्रू, कशा थ्रू इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे स्कीम? ही करण्यात आलेली आहे टॅरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव्ह बिडिंग मोड. तर या मोड थ्रू इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे स्कीम. तर ह्या स्कीमचा किती पार्ट आहे? द स्कीम आर पार्ट ऑफ 500 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी टू बी क्रिएटेड बाय 2030. तर 2030 पर्यंत त्यांना 500 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी जी आहे ती कॅपॅसिटी क्रिएट करायची आहे. आउट ऑफ विच 200 गिगावॅट इज ऑलरेडी कनेक्टेड. तर 200 गिगावॅट काय झालेली आहे? ऑलरेडी कनेक्ट झालेली आहे. तर या इव्हॅक्युएशन थ्रू राजस्थानकडनं किती काय गिगावॅट रिन्युएबल एनर्जी आहे ती इव्हॅक्युएट करण्यात येणार आहेत. तर पॉवर इव्हॅक्युएशन स्कीम राजस्थान रिन्युएबल एनर्जी झोन, तर इथनं 4.5 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी पॉवर जी आहे ती इव्हॅक्युएट करण्यात येणार आहे. त्यामध्ये आता राजस्थान मधने तर करण्यात येणार आहे 4.5, पण कुठनं करण्यात येणार आहे? राजस्थान मधल्या कोणत्या क्षेत्रामधनं करण्यात येणार आहे? तर 1 गिगावॅट हे फतेहगड इथनं करण्यात येणार आहे. 2.5 गिगावॅट ही बार्मर कॉम्प्लेक्स इथनं करण्यात येणार आहे आणि 1 गिगावॅट ही नागौर
मेरटा कॉम्प्लेक्स इथनं करण्यात येणार आहे. आणि हे जे सगळं इव्हॅक्युएशन आहे तर हे इव्हॅक्युएशन नंतर कुठे ट्रान्सफर करण्यात येणार आहे? उत्तर प्रदेश मैनपुरी रिजन, फतेहपूर आणि ओरा इथे. सो इथे ते पॉवर जे आहे ते ट्रान्सफर करण्यात येणार आहे, जे इव्हॅक्युएशन राजस्थान आणि कर्नाटक मधनं करण्यात येणार आहे ते. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज जी आहे, प्राईम मिनिस्टर मोदी आणि जे बांगलादेशच्या प्राईम मिनिस्टर आहे शेख हसीना यांनी काय केलेलं आहे, फ्युचरिस्टिक इंडिया बांगलादेश पार्टनरशिपला लॉन्च केलेला आहे. तर काय केलं आहे त्यांनी बघूया. इंडिया आणि बांगलादेशने कन्क्लूड केलेले आहे 10 अग्रीमेंट्स. या जी मीटिंग झालेली आहे नरेंद्र मोदी आणि शेख हसीना मध्ये जी मीटिंग झालेली होती त्यामध्ये 10 अग्रीमेंट्स जे आहे त्या मीटिंग थ्रू पास करण्यात आलेले आहे, कन्क्लूड करण्यात आलेले आहे. कुठे? हैदराबाद हाऊस इथे. तर बोथ लीडर्स जे आहे, दोन्ही लीडर्सनी काय केलेलं आहे, एक विजन शेअर केलेलं आहे फॉर फ्युचर. एक फ्युचर करता त्यांनी एक विजन शेअर केलेला आहे ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे एनहान्स कनेक्टिव्हिटी, कॉमर्स अँड कोलॅबोरेशन फॉर शेअर्ड प्रॉस्पेरिटी. तर याकरता जॉईंटली दोन्ही पण लीडर्स जे आहे ते ऍग्री झालेले आहेत. तर द विजन डॉक्युमेंट फॉर अ फ्युचरिस्टिक पार्टनरशिप बिटवीन इंडिया आणि बांगलादेश मधले काय रिअलाइज करणार आहे, जे नॅशनल डेव्हलपमेंट विजन्स आहे ऑफ हॅव्हिंग अ विकसित भारत बाय 2047. तर जे विकसित भारत आहे ते 2047 पर्यंत आणि स्मार्ट बांगलादेश हे 2041 पर्यंत ते डेव्हलप करणार आहे विजन. तर या MOU थ्रू आणखी काय काय साईन झालेलं आहे, कशासाठी साईन केलेलं आहे आणि कोणते अग्रीमेंट साईन केलेले आहे. तर या MOU मध्ये मरीन टाइम कॉपरेशन आणि ब्ल्यू इकॉनॉमी, स्पेस कॉपरेशन, रेल्वे कनेक्टिव्हिटी, ओशिओनोग्राफी आणि कॉपरेशन कन्सर्निंग मिलिटरी एज्युकेशन इन स्ट्रॅटेजिक अँड ऑपरेशनल स्टडीज हे सुद्धा MOU मध्ये साईन करण्यात आलेले आहे. कोणी साईन केलेले आहे? इंडियाकडनं प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी आणि बांगलादेशकडनं बांगलादेशचे ज्या प्राईम मिनिस्टर आहे शेख हसीना यांनी लॉन्च केलेला आहे फ्युचरिस्टिक इंडिया बांगलादेश पार्टनरशिप करता. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे अयाना पाटरुदू यांना काय केलेलं आहे, युनानिमसली म्हणजे एकमताने इलेक्ट करण्यात आलेला आहे ऍज अ स्पीकर ऑफ आंध्र प्रदेश असेंब्लीचं. तर सिनियर TDP MLA चिंताकल्या अय्यन्ना पाटरुदू यांना काय केलेलं आहे, एकमताने इलेक्ट केलेलं आहे स्पीकर म्हणून ऑफ द 16th लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ आंध्र प्रदेश इथे. तर इलेक्शन जे आहे ते फॉर्मॅलिटी घेण्यात आलेली आहे, कारण MLA या पोझिशन साठी कोणीच फाईल केलेलं नव्हतं नॉमिनेशन, म्हणून नॉमिनल घेण्यात आलेलं आहे, फॉर्मॅलिटी घेण्यात आलेली आहे फक्त. पण फक्त 3च नॉमिनेशन आलेले होते, ते रिसीव्ह झालेले होते स्पीकर या पोस्ट करता, पण ते पण कोणाच्या बिहाफ मध्ये करण्यात आलेले होते, अय्यन्ना पाटरुदू यांच्या बिहाफ मध्ये करण्यात आलेले होते. तो आंध्र प्रदेश बद्दल बघूया आपण. कॅपिटल आहे अमरावती, चीफ मिनिस्टर आहे N चंद्रबाबू नायडू, गव्हर्नर आहे S अब्दुल नझीर आणि तिथला बर्ड काय आहे म्हणजे स्टेट बर्ड आहे रोज रिंग पॅराकिट. ओके, सो ही न्यूज कशाबद्दलची होती की अय्यन्ना पाटरुदू यांना एकमताने इलेक्ट करण्यात आलेला आहे स्पीकर म्हणून आंध्र प्रदेश असेंब्लीमध्ये. सो क्वेश्चन्स बघून घेऊया आपण आजच्या न्यूज वरचे. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच इंडियन डॉक्युमेंटरी, कोणती इंडियन डॉक्युमेंटरी आहे रिसेंटली ज्याला अवॉर्ड करण्यात आलेला आहे ऍज अ बेस्ट डॉक्युमेंटरी इन इंटरनॅशनल कॅटेगरी मध्ये विथ गोल्डन कॉन्च अवॉर्डने. तर ती आहे द गोल्डन थ्रेड. नेक्स्ट बघूया, नेम द इंडियाज अँबॅसेडर टू टर्की. तर कोण आहे ते इंडियाज अँबॅसेडर टू टर्की ज्यांची रिसेंटली डेथ झालेली आहे, तर त्यांचं नाव आहे डॉक्टर वीरेंदर पॉल. नेक्स्ट, हु हॅज बीन नेम्ड ॲज द न्यू सेक्रेटरी ऑफ. तर कोणाला नवीन सेक्रेटरी बनवण्यात आलेला आहे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचा. तर कोणाला बनवण्यात आलेला आहे, अतुल कुमार चौधरी यांना. नेक्स्ट,
Who has been appointed as new chairman and managing director of भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड? तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड इथे कोणाला अपॉइंट करण्यात आलेलं आहे ऍज अ चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून? मनोज जैन यांना. नेक्स्ट, रिसेंटली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अप्रूव्ह केलेला आहे इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टीम स्कीम. तर या स्कीम थ्रू 9 गिगावॅट रिन्युएबल एनर्जी इव्हॅक्युएट करणार आहे फ्रॉम राजस्थान आणि कर्नाटक इथून. आणि त्या आउटलेचं विथ आउटले ऑफ किती आहे त्याचं इव्हॅक्युएशनचं जे प्राइस आहे ते किती आहे? ₹13,595 crores. Next, in term of bilateral partnership on river management between India and Bangladesh, the renewal of Ganges Water Sharing Treaty is of the main concern with which signed in, कधी साइन झालेली होती? 1996 मध्ये. हु हॅज बीन, कोणाला इलेक्ट करण्यात आलेला आहे ऍज अ स्पीकर म्हणून आंध्र प्रदेश असेंब्लीचं एकमताने? तर ते करण्यात आलेलं आहे अय्यान्ना पाटरुदू यांना. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला तुम्ही जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि आजच्या न्यूजचे तुम्हाला पीडीएफ हवा असेल तर त्याची पण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. सो शेअर करा आणि थँक्यू.